कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझं बालपण कुठलं? माझं मुंबईतलंच। मुंबईत कुठे? बोरिवली ईस्ट मध्ये माझं माहेर आहे आणि वेस्ट मध्ये माझं सासर आहे। हे कसं काय? कसं काय म्हणजे? कारण माझं लग्न होऊन आत्ताच 1 वर्ष झालं, मे मध्ये लग्न झालं माझं, लास्ट इयर। मालिकेत नाही ना झालं अजून? नाही अजून। अच्छा अच्छा, म्हणजे कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मी घाबरलो ना। नाही पण आधी ईस्टला होता, आता तुम्ही वेस्टला राहता। हो। तिकडे कोण कोण आहे? मी आणि माझा हसबंड। दोघेच राहता? हो। काय करतात ते? ते प्रोड्युसर आहेत। मी एक फिल्म केली होती सूर सपाटा, त्याचे ते प्रोड्युसर। कुठला? सूर सपाटा। सूर, तिथे सूर जुळले। हो। किती निरागस हसू आणि हास्य चेहऱ्यावर उमटलेला आहे। बरं आज उखाणा घ्या ना वहिनी। संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, शरयूने जर पसारा केला तर जयंतने तो आवरायचा। क्या बात। बिचारा सपाटा। काय जयंतचं होत असेल, पण कसा आहे स्वभाव, कसा आहे मस्त जयंत रावांचा? म्हणजे माझे एक्झॅक्ट ऑपोजिट आहे। म्हणजे कसा काय? म्हणजे मी जेवढी बडबड करते, जेवढी मस्ती करते, त्याचं एक्झॅक्ट ऑपोजिट आहे। म्हणजे तो सगळ्या गोष्टी सांभाळून घेतो। बरं, नमस्कार सर। नमस्कार। आपलं आता आधी मालिकेतलं नाव सांगा। सर माझं नाव प्रसाद प्रमोद जवादे। मी या मालिकेत पारू या मालिकेत आदित्य किर्लोस्करची भूमिका करतो। आदित्य किर्लोस्कर हा एक अत्यंत शिस्तबद्ध, खूप शिकलेला आणि सुस्वभावी असा एक मुलगा आहे, बरोबर, जो आईवर नितांत प्रेम करतो। आईचा शब्द हा त्याच्यासाठी सगळ्यात शेवटचा शब्द असतो, त्याच्या पुढे काहीच नसतं। ह्यातली एकच गोष्ट जी काय साम्य आहे ती माझ्या आणि आदित्य किर्लोस्करमध्ये ती साम्य आहे। आता आपण कुठे राहता? आता मी माझी फॅमिली राहते पुण्यात, गहुंजेला। कोण कोण असतं तिकडे? आई, बाबा आणि बहीण, मोठी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी जी मोठी आहे ती, आणि मी आणि बायको आम्ही राहतो ठाण्याला, घोडबंदर। मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सर आमच्या लग्नाला 6 महिने झालेले। ताजं आहे? ताजं, एकदम ताजं। कसं जमलं कसं तुमचं? सर आम्ही एका शो मध्ये गेलो होतो। कुठला शो? एक होता तत्सम शो, रियालिटी शो होता, आणि त्या शो मध्ये आमचे जरा तार जुळले। पण ही झाली एक गोष्ट, ही गोष्ट ती सांगते की बाबा त्या पद्धतीने आमचे गणित जुळले आहेत। पण माझ्या मते काही वर्षांपूर्वी 2015 साली वगैरे एका डेली सोपमध्ये कॅमिओ केला होता मी आणि तिने सुद्धा। तर त्या दरम्यान मी तिला मडपासून ते दादरपर्यंत सोडलं सुद्धा होतं गाडी। पण मला सांगा, जनरली जर नवीन कोण मालिकेत असेल आणि रात्र झाली तर तुम्ही सोडायचं हे पहिल्यापासून? नाही, असं अगदीच नाहीये सर। ते त्यावेळी असं बायफ्लूक झालं होतं, कारण की मी पण दादरला जाणार होतो, तिलाही दादरला। असं तिलाच सोडलं होतं की अजूनही काही जणांना सोडलंय? खूप कमी जणांना, मडला शूटिंग असेल तर खूप कमी जणांना मदत केलेली आहे, त्यातली ती एक होती। पण स्वभाव मदतीचा नाहीये। आहे, तो सोडतो, आम्हालाही सोडतो। तुम्हालाही सोडतो? मग किती चांगला स्वभाव आहे। सो मड पासून ते दादरपर्यंत मी तिला सोडलं, आणि मला असं वाटतंय हे तार तिथे छेडले होते 2015 साली। त्याच्यानंतर मग आम्ही त्या शो मध्ये भेटलो, काय अगदी मागच्या वर्षी तो शो झाला होता, त्याच्यात भेटलो, त्याच्यात गणित जुळली। आता आपण अक्कलकोट मध्ये आहोत। आता पारू या मालिकेतून आम्ही तुम्हाला दोघांनाही बघत आहोत। पारू या मालिकेच्या बद्दल माझ्या मनात प्रश्न आहेत। आधी हेच चित्रीकरण कुठे करता तुम्ही? साताऱ्यात करतोय। किती जणांचं कुटुंब एक नवं तिथे तयार झालेलं आहे? 85 जणांचं युनिट आहे आमचं, आणि माझ्यासाठी ते एक खूप छान कुटुंब झालेलं आहे। आज स्वामींच्या इथून मी सगळ्यांसाठी प्रसादही घेऊन चाललो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।